ही कथा आहे माझ्या मित्राची चुलत मावशीची. मे महिन्याची सुट्टी, कॉलेजचे पेपर संपले होते. पुण्यातली ऊन, गर्दी, धावपळ यापासून दूर पडून जाण्यासारखं वाटत होतं. माझं मन म्हणत होतं, गावी जा, गावात जाऊन हिरवी शेते, मोकळा वारा, शांत रात्री, चंद्र आणि चांदणे अनुभवू. पण खरंच सांगू, गावी जाण्यामागे आणखी एक गुप्त कारण होतं. शारदा काकू, माझ्या जिवलग मित्र नितीनची मावशी, विधवा, वय सुमारे 36-37, पण तिच्यात काहीतरी वेगळं होतं. तिच्या डोळ्यातली ओलसर चमक, तिचं हसू, तिच्या बोलण्यातली गोडवा. ती एकटी होती, एकटी राहायची. नितीन गेल्यापासून तर ती पूर्णपणे एकटी झाली होती. मी गाडीत बसलो. गावाकडे जाणारा रस्ता जुन्या आठवणी भरलेला होता. शाळेत असताना नितीन आणि मी याच रस्त्यावरून सायकलीने फिरायचो. कधी मावशीकडे जाऊन खाऊ खायचो. ती आम्हाला नेहमी प्रेमाने जीव घालायची. मी विचार करत होतो, किती बदललं आहे आयुष्य. नितीन पुण्यात नोकरीला गेला, त्यांचं कुटुंब बंगलोरला, पण शारदा काकू याच गावातच, याच घरात एकटीच राहिली. तिचा नवरा लवकर गेला, मुलं नाही, फक्त नितीनचा आधार होता, पण तोही गेला. गावात शिरलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. झाडामागून सूर्य लालबुंद रंगत मावळत होता. मी सरळ शारदा काकूंच्या घराकडे निघालो. घरांच्या दारात किणकिणीत कोल होतं. अंगणात गुलाबाचा झुडूप फुललेला होता. शारदा काकू पाण्याचा टाका भरत होती. तिने माझ्याकडे पाहिलं. क्षणभर ती गोठली, मग तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे, तू आलास का गावी? आवाजात आश्चर्य आणि आनंद होता. हो काकू, तुम्हाला भेटायचं होतं म्हणून, मी म्हणालो. ती माझ्याजवळ आली, माझ्याकडे बघत राहिली. किती मोठा झालास रे तू, ओळखूया आलं नसतं, ती म्हणाली. ती म्हणाली, चल आता आत ये, चहा बनवते. ती चहा बनवू लागली. मी स्वयंपाकघरात उभं राहिलो. ती म्हणाली, बाहेर बेस ना. मी म्हणालो, नाही, इकडंच बोलतो. ती थोडीशी गोंधळली, पण नंतर हसली. चहा झाल्यावर आम्ही बाहेर उंबरठ्यावर बसलो. चहाचे घोट घेत होतो. गप्पा सुरू झाल्या. ती म्हणाली, नितीनची कधी खबर येते तुझ्याकडे? मी म्हणालो, हो, तो पुण्यात सेटल झालाय, पण तुला भेटायचा वेळ काढत नाही. ती हळूच म्हणाली, त्याला वेळ नाही मला, पण मला त्याची काळजी, आठवण येते. तिच्या डोळ्यात ओलसरपणा आला. मी हळूवारपणे म्हणालो, काकू, आता मी आहे ना तुमच्यासाठी. ती माझ्याकडे बघत राहिली, काही बोलली नाही, पण तिच्या नजरेत मी एक विश्वास पाहिला. 2 दिवस गेले. मी रोज काकूंकडे जाऊ लागलो. कधी बाजारातून भाजी आणायचो, कधी पाण्याचा टाका भरायचो. ती सुरुवातीला म्हणायची, तू कशाला कंटाळतोस रे, पण नंतर तिला सवय झाली. तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू कायम राहू लागलं. 4थ्या दिवशी संध्याकाळी अचानक पाऊस आला. सुरुवातीला इतके थेंब, मग दारासारखा पाऊस. मी तिच्याकडेच बसलो होतो. ती म्हणाली, थांब इथेच, पाऊस थांबेपर्यंत जाऊ नको. आम्ही दाराशी उभे राहिलो. पावसाचा सुगंध, मातीचा गंध, हिरव्या पानांचा श्वास. ती माझ्याजवळ उभी होती. पावसाचे थेंब तिच्या केसावर पडत होते. मी तिच्याकडे पाहिलं. तिने विचारलं, काय बघतोस? मी म्हणालो, तुला. पावसात तू खूप सुंदर दिसतेस. ती लाजली, हलकेच हसली. पावसाची जड वाढली. ती म्हणाली, आत ये, भिजशील. आत गेल्यावर तिने मला टॉवेल दिला. मी केस पुसत होतो. ती माझ्या अगदी जवळ आली. तिने माझ्या केसावरच पाण्याचे थेंब हलकेसे पुसले. तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या कपाळावर झाला. ती थोडीशी थरथरली. त्या क्षणी आमच्या नजरा भेटल्या. काहीतरी बोलू नये एवढं मौन होतं. फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या हृदयांचे ठोके. पावसाने जोर धरला होता. वीज चमकली. शारदा काकू घाबरली. तिने माझा हात पकडला. तिची बोटं थरथरत होती. मी म्हणालो, घाबरू नकोस, मी आहे इथं. ती माझ्याकडे बघत म्हणाली, तू मला काकू म्हणायचं बंद केलंस तर बरं होईल. मी चकित झालो. ती म्हणाली, तू मला तू म्हणतोस आणि मला ते आवडतं. मी हलके हसलो. मग मी हळूच माझ्याकडे झुकली. तिचं डोकं माझ्या खांद्यावर आलं. तिने माझा हात हातात घेतला. मी तिचा हात हलकेच दाबला. तिने डोळे मिटले. पाऊस थांबला, पण आम्ही तसेच बसून राहिलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून होती. मी तिच्या केसात हात फिरवत होतो. हा स्पर्श नव्हता, तो विश्वास होता. ती कुजबजली. बराच वेळ कोणी असतं तेव्हा सुरक्षित वाट, मी म्हणालो. मग मी नेहमी तुझ्यासोबत असेन. ती थरथरली. मग हळूहळू तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेमाची पहिली वाट उगवली होती. त्या रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलो. आभाळात चंद्र होता. ती म्हणाली, मला चंद्र खूप आवडतं. तो एकटा असतो, पण तरीही तो किती चमकतो. मी म्हणालो, तू सुद्धा चमकतेस, फक्त कोणीतरी तुझ्याकडे पाहिलं पाहिजे.
ती माझ्याकडे बघत राहिली. मी तिच्या हातावर हात ठेवला. तिने तो हात सोडला नाही. उलट तिने माझी बोटं आपल्या बोटात गुंफली. थोड्या वेळाने ती अचानक म्हणाली, मला तुझी मिठी हवी आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी हळू तिच्या जवळ सरकलो. तिने माझा गळा दाबला, हाताने वेढला. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. आम्ही पहिल्यांदाच एकमेकांच्या मिठीत गुंतलो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली. तिचे श्वास माझ्या हृदयाशी जुळले. मी तिच्या केसात हात फिरवत होतो. तिने माझी पाठ थोपटली. मी माझ्या कानात कुजबुजलो, तुझ्या मिठीत मी हरवून जाते. मी तिला अजून घट्ट धरलं. ती माझ्या मिठीत विरून गेली. आमच्या भावना शब्दाच्या पलीकडे होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मला भेटली. तिच्या डोळ्यात कालच्या मिठीचा ओलावा होता. ती म्हणाली, काल रात्री मला खूप छान झोप आली, अनेक वर्षानंतर. मी म्हणालो, मला पण. दुपारी आम्ही वरच्या ओसरीत बसलो. तिने मला घरच्या जुन्या आठवणी सांगितल्या. तिच्या नवऱ्याचे फोटो दाखवले. ती म्हणाली, मी खूप एकटी होती, पण तू आलास तेव्हापासून माझ्या मनात हलकीशी ऊब आली आहे. मी तिच्याकडे पाहिलो. ती हसली. मी म्हणालो, तू खूप सुंदर आहेस. ती लाजली. मग हळूच तिने माझा हात धरला. मी तिला पुन्हा मुठीत घेतलं. यावेळी मिठी अधिक खोल होती. तिने आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात घातले. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं. ती माझ्या कानात कुजबजली, तू मला हवा आहेस, माझ्या आयुष्यात हवा आहेस. मी तिच्या कपड्यावर हलके ओठ टेकवले. तिने डोळे मिटले. त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या पलीकडे होतो. रात्री उशिरा आम्ही शेतावर गेलो. चंद्र डगमागे लपला होता, पण चांदण्यात प्रकाश पसरला होता. ती माझ्या शेजारी उभी होती. तिचा हात माझ्या हातात होता. ती म्हणाली, तू कधी पुण्याला जाणार? मी म्हणालो, नको वाटतं आता. ती म्हणाली, पण जावं लागेल, कॉलेज आहे. मी म्हणालो, पण तुला सोडून जायचं नाही. ती थपकली. मग तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेमाची पूर्ण वाटलेली पहाट होती. ती म्हणाली, मी तुझी वाट पाहीन. तू येईपर्यंत मी गुलाब वाढवेल. मी तिला हळूच माझ्याकडे ओढलं. ती माझ्या मिठीत आली. यावेळची मिठी सर्वात वेगळी होती. ती आश्वासनाची होती, प्रेमाची शपथ होती. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, तुझ्या मिठीत मला पूर्णपणे सुरक्षित वाटतं. जणू मी हरवलेले घर परत सापडलंय. मी तिच्या केसात हात फिरवत म्हणाला, तू माझं घर आहेस आणि मी तुझा. आम्ही त्या रात्री बराच वेळ तसंच बसून राहिलो. बोललो नाही, फक्त जाणवलो एकमेकांना. पुण्याला परत जायचा दिवस आला. मी सकाळी लवकर उठलो. शारदा काकू उंबरठ्यावर उभी होती. तिच्या हातात गुलाबाचं फुल होतं. ती म्हणाली, हे घे तुझ्यासाठी. मी फुल घेतलं. तिचा हातात हात घेतला. ती म्हणाली, जातोस का? मी म्हणाले, परत येईन लवकरच. आणि मग कायमचं तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने हसून ते पुसलं. ती म्हणाली, मी वाट पाहीन. तू येईपर्यंत हे गुलाब वाढवीन. मी तिला शेवटच्या मिठीत घेतलं. ही मिठी सर्वात लांब होती. तिने माझा गळा घट्ट पकडला. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं. आमचे श्वास एकमेकात विसरले होते. ती थोडी कुजबजली. तू माझा आभाळ आहेस. मी उत्तरलो, आणि तू माझी जमीन आहेस, जिथे मी रुजलो, वाढलो आणि फुललो. मी तिच्या कपड्यावर होठ टेकवले. तिने डोळे मिटले. मग मी पण नजर हटवली नाही. ती उंबरठ्यावर उभी होती, गुलाबाच्या झुडपाशी. शारदा काकू उंबरठ्यावर उभी होती. गुलाबाची पाकळी तिच्या हातात होती. मी तिच्यापासून दूर जात होतो, पण प्रत्येक पाऊल मागे वळून पाहत होतो. ती हात हलवत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या हसऱ्या चेहऱ्याने ती मला सांगत होती, जा पण परत ये. मी पुण्याला परतलो, पण मन गावातच राहिलं. रोज रात्री तिच्याशी फोनवर बोलायचं. काय खाल्लं, कशी आहेस, गुलाबाला पाणी घातलं का, असे प्रश्न विचारायचो. ती हसत हसत उत्तर द्यायची. एकदा ती म्हणाली, तुझ्या आवाजाशिवाय माझी रात्र होत नाही. मी म्हणालो, मग मीही रोज बोलेन. ती हळू म्हणाली, तुझी वाट पाहते आहे, डोळे लागत नाहीत. तिच्या आवाजातली ओढ मला वेळ करून गेली. मी ठरवलं, महिन्याभरात परत गावी जायचं. कारण आता ती फक्त मावशी नव्हती, ती माझी सोबती होती, माझी शांतता होती, माझं प्रेम होतं. 1 महिन्याने मी पुन्हा गावात आलो. वेळ सकाळची होती. दूरगार होतं. शेतातून वाऱ्यांची झुळूक येत होती. मी सरळ शारदा काकूंच्या घराकडे गेलो. दार उघडं होतं. मी अंगणात गुलाबाचं पाणी घालत होती. मला पाहून तिचा हात थपकला. पाण्याचा कलश जमिनीवर ठेवला. ती माझ्याकडे बघत राहिली. काही बोलली नाही. फक्त डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. मी तिच्या जवळ गेलो. ती म्हणाली, तू खरंच आलास? मी म्हणालो, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. ती पुढे झाली. तिचे हात माझ्या हातात आले. ती थरथरत होती. मी तिचे बोट हातात घेतला. हलका दाब दिला. तिने डोळे मिटले. ती कुजबुजली. मी रोज रात्री तुझ्यासाठी दिवा लावते. मी म्हणालो, आजपासून मी तुझ्यासाठी दिवा होईन. दुपार झाली. तिने माझ्यासाठी आवडते पदार्थ बनवले.
होते. जेवण झाल्यावर आम्ही वरच्या खोलीत बसलो. खिडकीतून हिरवी शेते दिसत होती. वारा हळूहळू वाहत होता. ती माझ्या शेजारी उभी होती. तिचा हात माझ्या हातात होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिने विचारलं, काय बघतस? मी म्हणालो, तुझे डोळे, त्यात आकाश आहे. ती लाजली. मग हळूच तिने माझी पाठ थोपटली. तिचा हात माझ्या पाठीवर हलका फिरवला. मी थरथरलो. तिने ते हालचाल थांबवली. मी म्हणालो, थांबू नकोस. ती पुन्हा हात फिरवू लागली. हळूहळू, प्रेमाने, जणू एखादी लोरी लिहत होती. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने टचकून माझ्याकडे पाहिलं, पण तिने हटवलं नाही. मी कुजबुजलो. तू खूप कोमल आहेस. ती म्हणाली, तुझ्या स्पर्शाने मी विरघळते. मी तिच्या कमरेवर हात हलका दाबला. ती शहारली. तिने माझा गळा हाताने वेढला. मी तिला मिठीत घेतलं. ही मिठी वेगळी होती. यात आता भीती नव्हती, फक्त प्रेमाचा विश्वास होता. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, तुझी मिठी म्हणजे माझं सुरक्षित घर. मी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणालो, आणि तुझा स्पर्श म्हणजे माझं आयुष्य. संध्याकाळी आम्ही अंगणात बसलो. गुलाब फुलला होता. तिने एक गुलाब तोडला आणि माझ्या हातात ठेवला. तुझ्यासाठी, ती म्हणाली. मी तिच्या हातात तोच गुलाब परत ठेवला. तू माझ्यासाठी गुलाब आहेस, फुललेला, सुगंधी, सुंदर, मी म्हणालो. ती हसली. तिच्या हाताची बोटं हातात घेतली. एक एक बोटं हलके दाबली. तिने डोळे मिटले. तिच्या ओठावर हलके हसू होत होतं. मी तिच्या मनगटावर हलका स्पर्श केला. ती उसासली. ती म्हणाली, तुझ्या स्पर्शाने माझं शरीर शांत होतं. मी तिचा हात माझ्या गालाशी लावला. तिने माझा गाल हाताने हलकेच दाबला. मग तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवले आणि मला जवळ ओढलं. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला घट्ट धरलं. आम्ही त्या स्थितीत बराच वेळ होतो. एकमेकांच्या श्वासांचा ओलावा जाणवत होता. बोलणं अनावश्यक होतं. फक्त स्पर्श, फक्त ओढ, फक्त प्रेम. ती माझ्या कानात कुजबुजली. तू माझा श्वास भरतोस, मी म्हणालो, आणि तू माझी शांतता आहेस. रात्री उशिरा आम्ही शेतावर गेलो. चांदणे पसरले होते. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. माझा हात तिच्या पाठीवर हलका फिरवत होता. तिचा हात माझ्या कमरेवर होता. आम्ही एकमेकांत गुंतलो होतो. थंडी वाटते, मी आत जाऊन कपडे बदलते. ती आत गेली. काही वेळाने दार उघडले. ती बाहेर आली. तिने हलक्या रंगाचा स्लीवलेस नाईट ड्रेस घातला होता. तो ड्रेस तिच्या खांद्यावरून हलकासा उतरत होता. तिचे हात मोकळे दिसत होते. तिच्या गळ्यात एक पातळ साखळी होती. केस मोकळे सोडलेले होते. चंद्राचा हलका प्रकाश तिच्या अंगावर पडत होता. मी तिच्याकडे पाहत राहिलो. ती हलकीशी लाजली. काय बघतस, ती म्हणाली. मी हळू आवाजात म्हणालो, तुझ्याकडे. तू या प्रकाशात खूप सुंदर दिसते. तुझा हा ड्रेस, तुझे खांदे, तुझे हात, सगळे शांत आणि सुंदर आहे. ती माझ्या जवळ आली. तिने माझा हात हातात घेतला. तिचा हात थंडगार झाला होता. मी तिचा हात माझ्या हातात घेऊन हलके दाबला. तिने डोळे मिटले. ती कुजबुजली. अनेक वर्षांनी मी कोणासमोर असे ड्रेस घातले आहेत. तू आहेस म्हणून मला सुरक्षित वाटते. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिच्या ड्रेसचं हलकं फॅब्रिक माझ्या बोटांना जाणवत होतं. ती म्हणाली. मी तिच्या पाठीवर दुसरा हात फिरवला. तिचा ड्रेस पाठीवरूनही मोकळा होता. माझ्या बोटांचा थेट स्पर्श तिच्या त्वचेवर होत होता. ती हळू म्हणाली, तुझा हात माझ्या पाठीवर मला जाणवतोय, प्रेमाने, हळुवारपणे. मी तिला हळूच माझ्याकडे ओढलं. ती माझ्या मिठीत आली. तिच्या ड्रेसचा हलका सुगंध माझ्या श्वासात मिसळला. तिने माझा गळा हाताने वेढला. आम्ही त्या रात्री उशिरापर्यंत बोलत होतो. तिचा ड्रेस चांदण्यात हलका दिसत होता. तिचे खांदे, तिचे हात, तिचा गळा, सगळं शांत, सुंदर आणि प्रेमळ होतं. ती म्हणाली, तू माझ्याकडे जसं बघतोस तसं कोणी कधी बघितलं नाही. मला वाटलं मी अजूनही तरुण आहे, सुंदर आहे. मी तिच्या कमरेवर हात ठेवून म्हणालो, तू केवळ सुंदर नाहीस, तू प्रेम आहेस, शांतता आहेस, माझं घर आहेस. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून राहिली. तिचा सिवलेस ड्रेस, तिचे मोकळे केस, तिचा हात माझ्या कमरेवर, हे सगळं चित्र जणू काढून ठेवावंसं वाटत होतं. ती म्हणाली, तू पुण्याला गेलास तेव्हा मी रात्री उठून बसले. तुझा स्पर्श हरवला होता. मी म्हणालो, आता मी आहे आणि आता मी तुला कधीही एकटी सोडणार नाही. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेमाची पूर्ण पाठ होती. ती म्हणाली, मला वेळ करू नकोस. मी तिच्या कमरेवर हात घट्ट दाबला. ती माझ्या जवळ आली. मी तिच्या पाठीवर हात फिरवला. म्हणालो, तू आधीच वेडी आहेस, माझ्या प्रेमाने वेडी. ती हसली. तिने माझा गळा घट्ट वेढला. आम्ही पुन्हा मिठीत गुंतलो. ही मिठी सर्वात वेगळी होती. यात दोन आत्म्यांचं मिलन होतं. ती कुजबुजली, तुझ्या मिठीत मला विश्वासाची शांती मिळते. मी तिच्या कपड्यावर होठ टेकवले. तिने डोळे मिटले. तिच्या होठावर हलकं हसू होतं. मी तिच्या केशात हात फिरवत राहिलो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली. सकाळी मी लवकर उठलो. ती अजूनही झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती.
मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिचा हात माझ्या हातात होता. मी हळूच उठलं, चहा बनवला. ती उठली तेव्हा मी चहाचा कप घेऊन तिच्याकडे गेलो. ती हसली. तू चहा बनवलास? ती म्हणाली. मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही. ती चहा पित होती. मी तिच्या पाठीवर हात ठेवला. ती थपकली, मग हलके हसली. मी तिच्या कमरेवर दुसरा हात ठेवला आणि तिला हलके जवळवलं. ती म्हणाली, सकाळचा हा स्पर्श मला दिवसभर साथ देतो. मी म्हणालो, मग रोज सकाळी मी तुला असं जवळ घेईन. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, वचन. मी म्हणालो, प्रेमाचं वचन. 3 दिवस गेले. आता मला परत जायचं होतं, पण यावेळी मी एक निर्णय घेतला होता. मी तिला म्हणालो, मी पुण्याला परत जातो, पण 1 महिन्यात मी परत येईन आणि मग तुला माझ्यासोबत पुण्याला घेऊन जाईन. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. खरंच? खरंच? ती म्हणाली. मी तिला शेवटच्या मिठीत घेतलं. माझा हात तिच्या कमरेवर होता, दुसरा हात तिच्या पाठीवर. तिने माझा गळा घट्ट पकडला. आमचे श्वास एकमेकात मिसळले होते. ती कुजबजली, तू माझं संपूर्ण विश्व आहेस. मी उत्तरलं, आणि तू माझं सुरू असलेलं प्रेम. मी तिच्या कपड्यावर, डोळ्यावर, गालावर हलके स्पर्श केले. तिने प्रत्येक स्पर्श स्वीकारला. आम्ही त्या मिठीत बराच वेळ गुंतलो. नंतर मी हळूहळू दूर झालो, पण तिचा हात माझ्या हातात होता. येईन मी म्हणालो. वाट पाहीन ती म्हणाली. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. एकटेपणा कोणालाही खाऊ शकतं, पण प्रेम आणि विश्वासाने माणूस पुन्हा जिवंत होतं. प्रिय मित्रांनो, ही होती आमची कथा. तुझ्या मिठीतले आभाळ, शारदांचा तो सिव्हिल ड्रेस, सान्यातला तो स्पर्श, तिचा कमरेचा हात, पाठीवरची बोटं, अशा सुंदर रोमॅन्टिक स्पर्श प्रदान. प्रेम, विश्वास, स्पर्श आणि मिठींचा भावना तुम्हाला कशा वाटल्या? कृपया ही कथा आवडल्यास आमच्या मन चंचल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद म्हणजेच आमची प्रेरणा. कमेंटमध्ये सांगा पुढच्या भागात काय हवं आहे. धन्यवाद.